27 वर्ष सतत कोर्टाच्या पायऱ्या चढल्यानंतर काल एका 61 वर्षीय व्यक्तीने वैतागून ह्याच कोर्टाच्या एका बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून स्वतःचा जीव संपवला। नमस्कार, सध्या आपण आलेलो आहे शिवाजीनगर कोर्ट या परिसरामध्ये आणि इथे याचे कारण म्हणजे तुम्ही इथं बघू शकता की इथं किती लगबग आहे, इथं सिक्युरिटी आहे, तरीसुद्धा काल एका 61 वर्षीय व्यक्तीने ह्याच कोर्टाची जी एक नवीन बिल्डिंग बनलेली आहे त्या बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून स्वतःचा जीव संपवला। आणि जीव संपवायचं कारण हे होतं की म्हणजे 27 वर्षापासून त्यांच्या एका जमिनीचा केस चालू होता आणि त्यांच्या जमिनीवर म्हणजे न सांगता त्यांच्या भावाने कब्जा करून ठेवलेला होता। आणि ह्याच गोष्टीची म्हणजे 1997 मध्ये त्यांनी या गोष्टीचा खटला भरला होता। हा खटला त्यांचा 27 वर्ष चालू होता। सतत काही ना काही त्यांना कोर्टाकडून त्रास होत होता, म्हणजे मधूनच अधिकारी बदलत होते म्हणून केस पहिल्यापासून सुरुवात करावं लागत होती त्यांना केसची। त्यानंतर बऱ्याच तारीख दिल्या जात होत्या त्यांना वेगवेगळ्या, आणि त्यांचं अर्ध जीवन या एका छोट्याशा केसमध्ये म्हणजे पूर्ण निघून गेलं। आणि त्यानंतर त्यांनी काल वैतागून सुसाईड नोट लिहून ह्या कोर्टमधल्या एका नवीन बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून स्वतःचा जीव संपवला। म्हणजे आता ही एक गोष्ट आपल्या सगळ्यांसमोर आलेली आहे, परंतु इथं किती नागरिक येतात, किती लोक येतात जे वर्षानुवर्ष या कोर्टाच्या चक्रा मारतात। म्हणजे न्याय व्यवस्थेवर हा प्रश्नचिन्ह उभारणारा हा जो इन्सिडेंट आहे कालचा पुण्यामध्ये, म्हणजे अजून किती लोक जीव देणार आहेत, किती लोकांना किती त्रास होणार आहे। म्हणजे आता तरी न्यायालय जे आहे यांची जी कारवाई करतात यांचे टाइम पिरियड जे आहेत किंवा आपण म्हणू शकतो की यांचे काम करायचे जे तरीके आहेत याची स्पीड वाढवणार आहेत। आता या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा। तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज.पुणे।